डोंबिवली महानगर पालिका सेवक वर्ग सहकारी पदपेढ़ी के 2025 से 30 के निदेशक मंडल के लिए पंचवर्षीय चुनाव इस वर्ष सीधे मुकाबले में हो रहे हैं। चुनाव का यह रोमांच पूरे 58 वर्षों के बाद देखने को मिलेगा। डोंबिवली में 58 वर्षों के लंबे अंतराल के बाद डोंबिवली महानगर पालिका सेवक वर्ग सहकारी पदपेढ़ी को संचालक मंडल के लिए सीधे चुनाव होने जा रहे हैं। 11 सीटों के लिए 2 बड़े पैनल और 3 निर्दलीय उम्मीदवार मैदान में है। यह चुनाव शनिवार 27 अप्रैल को डोंबिवली पूर्व के सुरेंद्र बाजपेयी इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में होगा, जहां 1929 मतदाता अपने मताधिकार का उपयोग करेंगे। चुनाव की खास बात यह है कि इस बार मुकाबला पूरी तरह प्रत्यक्ष और लोकतांत्रिक है। ऐसा 58 वर्षों में पहली बार हो रहा है। अब तक के सभी चुनाव निर्विरोध होते आए हैं। मी केदार दिनकर भोईर, अपक्ष उमेदवार। माझी निशाणी आहे डायमंड हिरा। मी डोंबिवली सेवक वर्ग सहकारी पदपेढी निवडणुकीत उभा असल्याने मला प्रचंड मताने निवडून द्यावे ही मी सर्व मतदारांना विनंती करतो। माझं ध्येय एकच, 50 वर्ष पदपेढी स्थापन होऊन झाले तरी कुठली निवडणूक नव्हती, कोणाला कारभाराची माहिती नव्हती। तर आपल्याला पारदर्शक कारभार व भ्रष्टाचार मुक्त कारभार आणण्यासाठी आपण माझ्यासारख्या पारदर्शक उमेदवाराला निवडून द्यावे हीच विनंती। सर्वात प्रथम तर 58-59 वर्षांनंतर जी निवडणूक लागलेली आहे हीच मोठी खेदाची बाब आहे। एवढ्या वर्ष कोणाची सत्ता इथे चालू होती हे सगळ्यांनाच माहिती आहे। एक हाती सत्ता कधी निवडून लावूनच दिलं नाही, निवडणूक तिथले झाली कोणाला कर्मचाऱ्याला कळूनच दिलं नाही। आता ह्या वेळेला पण तसंच चालू होतं का बिनविरोध करायचा, पण आम्ही त्याला विरोध केला। कारण सर्व सभासदांचे तिथे पैसे आहेत, कोण काय करतो कोण नाही आणि कोणाची हितसंबंध तिथे आहेत हे आम्ही नंतर तुम्हाला सांगणारच आहे। तात्पर्य असं आहे का आम्हाला ते इथे हुकुमशाही नाही आहे, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये निवडणूक झाल्याच पाहिजे आणि ही 58-59 वर्षांनी प्रथम ही निवडणूक होते, त्यामुळे ही निवडणूक फार चुरशीची होणार आहे। आणि आता कळेल सर्वांना काय काय चाललं सोसायटीत काय नाही ते। तर सभासदांबद्दल मनात खूप राग आहे ह्या गोष्टीमध्ये। त्या एवढ्या वर्षात निवडणूक झाल्या कशा नाही, ते कोण ह्या गोष्टी मॅनेज करत होतं, ही तर मोठी खेदाची बाब आहे ना। राहिला प्रश्न कर्मचाऱ्यांचा विषय। आता जो सध्या सोसायटीचा व्याज दर चालू आहे त्यात आम्ही आणखी काही कमी प्रमाणात कमी होईल व्याज दर ते त्याचा प्रयत्न करणार। तसंच महिलांना काहीतरी एक योजना आणण्याची आमची इच्छा आहे, ते आल्यावर आम्ही सांगूच तुम्हाला। आणि परत सभासदांच्या मुलाबाळांना याच्यात आपण शिक्षणाला काय मदत करू शकतो, एखाद्या विधवाबाईच्या घरी एखादा आपत्ती त्यांना आपण काय मदत देऊ शकतो याचा पण आम्ही विचार करणार आहोत। आणि येणाऱ्या दिवसात आम्ही सभासदांसाठी कमी दराने गृह कर्जाची योजना आणणार आहोत। कल्याण डोंबिवली सेवक वर्गाची निवडणूक लागलेली आहे पदपेढीची। माझं नाव सुनील सुर्वे, मी अपक्ष उमेदवार आहे। माझी निशाणी हॉकी आहे, 13 नंबरवरती हॉकी आहे। 13 नंबरवरती शिक्का मारून मला प्रचंड मतांनी सभासदांनी विजयी करावा ही माझी सर्व सभासदांना नम्र विनंती आहे। एवढ्या वर्षांनी निवडणूक होते, निवडणूक आधी होत नव्हती, संगनमताने म्हणजे बिनविरोध निवडणूक व्हायची, पण आता या वेळेला निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 11 सभासद निवडून द्यायचे आहेत। 11 सदस्य, त्याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये 6 उमेदवार निवडून द्यायचे आहेत, महिलांमध्ये 2 मतदार निवडून द्यायचे आहेत, अनुसूचित जातीसाठी 1 द्यायचा आहे, ओबीसी साठी 1 द्यायचा आहे आणि NT साठी 1 उमेदवार द्यायचे आहे। असे एकूण 11 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। या निवडणुकीमध्ये मी गेल्या 2.5-3 वर्ष अध्यक्ष होतो। या अध्यक्ष कारकिर्दीत मी पूर्ण पदपेढी ही कॉम्प्युटराइज केलेली आहे। त्यामध्ये मी NFT पद्धत चालू केलेली आहे। जे लोन घेतात, चेक द्यायचो आधी, चेक न देता आता सरसकट बँकेत जमा कर्मचाऱ्याच्या हातात पैसे देतात। कसं असायचं, सफाई कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी काय देणं घेणं असतं, कोणाचे कर्जबाजारी असतात, आपण चेक दिला का त्याच्या मागोमाग काही लोक यायचे। ती पद्धत आम्ही बंद करून डायरेक्ट बँकेत जमा केलेली आहे। कॉम्प्युटराइज केल्यामुळे आम्ही पासबुक सिस्टीम चालू केली, पारदर्शक कारभार।
काय असेल पासबुक, सर्वच पतपेढ्या हे पासबुक देत नाही. हे आम्ही पासबुक बँकेसारखे प्रिंटिंग करून देतो. त्या प्रिंटिंगने आम्ही पूर्ण कारभार पारदर्शक केलेला आहे. आणि आम्ही कोणी आपला सदस्य जो आकस्मिक निधन झाला त्याला आम्ही 10,000 तात्काळ मदत म्हणून अंत्यविधीसाठी तात्काळ मदत त्यांनी कळवल्यावर लगेच 10,000चा निधी आम्ही देतो. आणि जो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचा आम्ही आमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसून त्यांचा सत्कार, त्यांचा मान सन्मान, भेटवस्तू देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतो. हे आम्ही केलेले काम आहेत. सर्व सभासदांना आम्ही आता 5 लाख लोन केलेले आहे. ते 5 लाख आम्ही लोन कमीत कमी 40-45 सभासदांना दिलेले आहेत. पण आता वर्गणी पण आम्ही बचत काहीतरी वाढावी म्हणून 1500 वरून 2000 केलेली आहे. ह्या आम्ही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. पासबुक सलग आम्ही जो लाभांश देतो वर्षाला, तो सलग 3 वर्ष 10% लाभांश दिलेला आहे. 10% लाभांश दिलेला आहे. आणि आम्ही पूर्ण KYC केलेले आहे. KYC केल्यामुळे आम्हाला पासबुक देता आले. आणि महापालिकेकडून आमचं ते डोंबिवली डिव्हिजनला आमचं कार्यालय होतं, ते कार्यालय जुनी इमारत झाल्यामुळे बंद केलं. आणि आम्ही आता माननीय उपायुक्त मालमत्ता यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही नवीन जागाही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सोसायटीला पूर्ण वेळ आम्ही कर्मचारी तिथे ठेवलेले आहेत. पूर्ण वेळ कर्मचारी देतात. आणि पुढचं आमचं उद्दिष्ट जे आहे, आमचं पहिला उद्दिष्ट आहे ग्रुप विमा करायचा. ग्रुप विमा चालू करून जे कधी कोणाचं आकस्मिक काही झालं त्याला ती मदत म्हणून ग्रुप विमा सुरू करतोय. आणि त्याच्या अंगावर लोन असेल, ते कर्ज त्या ग्रुप विम्यामध्येच कटिंग करून मिळेल. म्हणजे नाही घरच्यांवर त्यांचा भार नकोय, त्यासाठी आम्ही ते ग्रुप विमा करणार आहोत. आणि एक महत्वाचा मुद्दा आम्ही काय करतो, इथं आमचे सफाई कामगार असल्यामुळे प्रत्येकाला थोड्या लोनची गरज असते. थोडी लोन म्हणजे काय लोक येतात 2 हप्ते 3 हप्ते पेड झाल्यावर आम्ही त्यासाठी शॉर्ट लोन करतो. शॉर्ट लोन 50,000 पर्यंत देण्याची आम्ही सुविधा यावेळी पुढच्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही करणार आहोत. आणि आम्ही आमचा सभासद 10वी 12वीची मुलं असतात, आमच्या सभासदांची मुलं, त्यांचा आम्ही सत्कार सुरू करणार आहोत 10-12 वर्षांपूर्वी. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कल्याण, डोंबिवली आणि कल्याण असे 2 विभाग आहेत. कल्याण येथे आम्ही स्वतंत्र एक दुसरी शाखा सुरू करणार आहोत. हा आमचा अजेंडा आहे.